हॅलो. हॅलो. फतेपूर PI. हा बोला ना. भाईसाहेब जाधव बोलतोय, बहुजन युक्त आंतरराष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय. हा बोला. शेंदुर्णीचा जो काही विषय झालेला आहे, आपल्याला कल्पना असेल त्या विषयी. हो, शेंदुर्णीला जाऊ आम्ही सध्या. विषय कसा आहे, आजचा दिवस आहे 15 ऑगस्ट. हो बरोबर. आणि जो कोणी आरोपी आहे त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, त्याला हे करायला कोणी लावलं, या इथपर्यंत म्हणजे खोलापर्यंत जा. कारण हा विषय सोशल मीडियावरती भरपूरच तळागाळापर्यंत पोहोचलेला विषय आहे. घेतलाय आपण, त्याला ताब्यात घेतलेला आहे. ताब्यात घेतला तर पुढचा विषय इन्व्हेस्टिगेशन होईल ना तुमचा. पुढचा विषय तपासला झाला, परंतु तो मानसिक रुग्ण आहे किंवा काय. बऱ्याच ठिकाणी ज्यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते, महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होते, त्यानंतर त्यातील आरोपी हा मानसिक रुग्ण दाखवला जातो. असं काही घडता कामा नये. आय विल टॉक इन जळगाव SP, मी त्यांच्याशी बोलून घेणार आहे. परंतु आपण तिथले स्थानिक ते असल्यानं ही नैतिक जबाबदारी आपली आहे की बाबासाहेबांच्या जी पुतळ्याची विटंबना झाली त्याच्यावरती त्यांना सोडता कामा नये. नैतिक जबाबदारी आपली आहे 100% साहेब. आणि त्या हरामखोराकडून हे पण उकळून घ्या की वरवून घ्या की त्याला हे करायला कुणी लावलं. 100% सर्वच इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. म्हणजे त्याला त्याची ही थिंकिंग, त्याची विचारसरणी कुणी हे त्याच्या डोक्यात निर्माण केलं, हे महत्वाचं आहे. नाही, त्याला त्याच्यात खोलात जावंच लागेल ना, हे काढल्याशिवाय आम्हाला. आणि कुठलाही राजकीय दबाव आला, सरळ सांगा की सरळ माझ्याकडे बोट दाखवा, त्यांना सांगा सर. नाही, राजकीय दबावाचा काहीच नाही त्याच्यामध्ये. बघा कसं आहे 15 ऑगस्टचा दिवस आहे. हो ना, तिथं आहे. आणि या दिवसाला कुठे गालबोट नाही लागलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन इथली न्याय प्रणाली, इथली प्रशासकीय व्यवस्था सगळी बाबासाहेबांच्या याच्यावर चालते. त्यामुळे त्या महापुरुषाचा ज्यांनी कुणी अपमान केलाय, अवमान केलाय, तो सुटता कामा नये. नाही 100% ते चांगला मेसेज गेला पाहिजे की नाही, तिथल्या जळगाव जिल्ह्यातल्या पोलिसांनी, फतेपूरच्या PIनी चांगलं काम केलं याच्यामध्ये. 100% साहेब, काहीच काळजी करू. आणि याच्याबद्दल मला अपडेट द्या जरा. हो, ठीक आहे.